नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे फायनल इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल हा व्हिडिओ कशाबद्दल असेल. तर सर्वांना माहितीच आहे की नीट 2025चा जो पेपर होता तो खूप म्हणजे हार्ड होता फिजिक्स बद्दल बोलायचं झालं तर. कारण फिजिक्सचे जे क्वेश्चन होते ते मुलांना सॉल्व्ह करायला वेळच भेटला नाही. 10 ते 15 क्वेश्चन मुलांनी अक्षरशः सोडून दिले, म्हणजे त्यांना बघितलं सुद्धा नाही. कारण बाकीच्या पण क्वेश्चनला वाचायला पण समजायला आणि सॉल्व्ह करायला खूप वेळ लागत होता. त्यामुळं मागच्या वेळेस सारखं किंवा मागच्या जे 2-3 वर्षात पॅटर्न बघितलाय 720चा टॉपर असतो, तसं यावर्षी कमीच आहे 720चा किंवा 710च्या पुढेचा टॉपर बघायला भेटेल. पण तरी कट ऑफ हा जर आपण कम्पेअर केलं डिफिकल्टी, तर भरपूर मुलांचे बायोमध्ये पण समजा 2 क्वेश्चन बाहेरचे होते, म्हणजे बायोमध्ये पण आउट ऑफ पडण्याचे जे चान्सेस आहेत ते पण खूप कमी. म्हणजे 2 क्वेश्चन जरी बाहेरचे तर खूप फरक पडतो कट ऑफवर, कारण ते ओव्हरऑल सर्वांचेच मार्क कमी होऊन जातात. मग टॉपरच 340चा किंवा 345पर्यंत येऊन जातो जर क्वेश्चन आले तर. बायोबद्दल सांगतोय मी. तर फिजिक्समध्ये तर अक्षरशः जो मार्क्सची रेंज ती डायरेक्ट 10 क्वेश्चनचा फरक पडतो. त्यामुळे कट ऑफ तर नक्कीच कमी जाईल. मागच्या वेळेस सारखा इतका 640 किंवा 630पर्यंत तर बिलकुल जाणार नाही. तरी आता भरपूर जण डाऊटमध्ये की आता तरी किती कट ऑफ जाईल. क्लिअर कट आपण रिझल्ट आल्याशिवाय तर सांगू शकत नाही. रिझल्ट आल्यावर म्हणजे लगेच सांगता येईल कट ऑफ किती, रँकवरून आपल्याला अंदाज येऊन जातो. पण तरी जे बाकीच्या मुलांचे रिव्ह्यू घेतले किंवा जे मुलं तयारी करत होते मॉक टेस्टमध्ये ते स्कोर करत होते वेल, काही कोचिंगशी पण कॉन्टॅक्ट केला तर मला असं वाटतं की तिथले पण जे टॉपर आहे जे 700पर्यंत स्कोर करत होते किंवा 680 स्कोर करत होते, त्यांचे मार्क 600पेक्षा खाली येत आहे. म्हणजे खूप असे 580 560पर्यंत येत आहे चांगले विद्यार्थी. म्हणजे असं नाही की ते खूप इझी पेपर सॉल्व्ह करत होते, कोचिंगमध्ये चांगले टफ पेपर्स होते. तर असं भरपूर ठिकाणी पण बघितलं असेल तुम्ही, सांगितलं जातं की जो कट ऑफ आहे ना तो 550+ असू शकतो. म्हणजे 550 बोलताय म्हणजे खूप 100 मार्क्सचा जर डिफरन्स होतोय, तरी जे आता मी म्हणतो की ज्या मुलांचे नाही का 550च्या आसपास मार्क्स आहे ना, त्यांनी म्हणजे थोडं चिल राहा, जास्त काही टेन्शन वगैरे घेऊ नका. कारण कट ऑफ हा ऑल इंडिया कोटाचा सांगितलं जातोय, स्टेट कोटाचा नक्की यापेक्षा कमी येईल. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की 550 जाईल, एखादंच 580 पण येऊ शकतो. पण ह्या रेंजमधले जे मुलं आहे, म्हणजे आता ज्यांना 600+ मार्क आहे त्यांचा तर फिक्स यावर्षी नंबर लागेल. म्हणजे मागच्या वर्षीच्या कट ऑफवर तुम्ही बिलकुल रिलायबल राहू नका की मागच्या वर्षी 640 होता आणि मला तर 590 मार्क आहे किंवा 610 मार्क आहे म्हणून माझा नंबर नाही लागणार. तुमचा नंबर तर म्हणजे लागण्याचे 100% चान्सेस आहे. आता बाकीच्या कॅटेगरीचं बोलता नाही येणार मला, कारण की ते थोडं कॅल्क्युलेट करणं पण अवघड असतं. पण ओबीसीचं जर बघतो आपण दरवेळेस, तर तो जनरल कॅटेगरीपेक्षा 10 मार्कांनी आणि 10 मार्कांनी कमी असतो. तर समजा जनरल कॅटेगरीचा आपण 560, मी सांगतो माझा आकडा 560, तर आपण ओबीसीचा 550 धरूया. 550पर्यंत ओबीसीचा कट ऑफ लागू शकतो आणि जनरल कॅटेगरीचा 560च्या आसपास लागेल. आता यात नक्कीच बदल होईल. हा जो एक क्लिअर कट म्हणजे हा 100% कट ऑफ बदल होणार म्हणजे होणार आहे. पण तुम्हाला पण रिलीफ भेटेल की कट ऑफ इतक्या खाली येऊ शकतो आणि ते नक्कीच येणार आहे, कारण पेपरची लेवलच तशी होती. दरवर्षीप्रमाणे 600 स्पाईक नाही होणार कट ऑफमध्ये, एवढं 600पर्यंतच जाणार नाही तो कट ऑफ. बाकीच्या कॅटेगरीचं तर ऑब्व्हियसली कमी होईल. तुम्हाला जर बाकीच्या कॅटेगरीचं बघायचं झालं तर तुम्ही काय करा की 2000, मला असं वाटतं की 19चा कट ऑफ बघू शकता किंवा 2021चा कट ऑफ बघा. त्याच्यानुसार तुम्ही अंदाजा लावू शकता. 2021 मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो. त्या 2021ला जेव्हा बाकीच्या कॅटेगरीचा जसा कट ऑफ होता त्याच्यानुसार तुम्ही अंदाजा लावू शकता की आपल्या कॅटेगरीचा किती येईल कट ऑफ. तर तेच की ज्या मुलांचे 550च्या वर मार्क्स येते त्यांनी चिल राहा, काही टेन्शन वगैरे घेऊ नका. आणि ज्यांचे पण 550च्या खाली येते असं नाही की त्यांनी टेन्शन घ्या वगैरे, असं काय म्हणत नाही मी. पण थोडंसं तुम्हाला अंदाज येईल की काय आपण कुठे स्टँड करतो वगैरे. एवढा पण कट ऑफ खाली नाही 500च्या पण खाली नाही जाणार, असं 450पर्यंत जाणार असं पण होणार नाही. 500-550पर्यंत येऊ शकतो कट ऑफ. आणि त्यानुसार आपली तयारी ठेवा. म्हणजे तुम्हाला मी वारंवार सांगत असतो की प्लॅन बी रेडी ठेवा, की आपल्याला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा जर आपल्याला भेटतंय मेडिकल कॉलेज तर आपल्याला काय करायचं. जर नाही भेटत तर आपण काय करणार आहे, रिपीट करणार आहे की कुठंतरी ॲडमिशन घेणार आहे, कुठंतरी म्हणजे कोणत्या कोर्सला घेणार, BMS BHMS याच्याबद्दल सर्च करत राहा. आता तुम्हाला हा जो मंथ आहे ना, याच्यात तुम्ही काउन्सिलिंग रिलेटेड कॉलेजेस किंवा वेगवेगळ्या कोर्सबद्दल सर्च करत राहा. ह्या ज्या वेळेचा आहे ना, तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त थोडा दुसऱ्या इतर गोष्टींना वेळ द्या. मी असं म्हणत नाही की ज्या मुलांच्या आता समजा ज्यांना MBBS पाहिजे आणि त्यांचे 300 मार्क्स आहेत कॅल्क्युलेट केलं, तुम्ही टाइमपासच करत राहा असं म्हणत नाही. एक महिना जर तुम्हाला ड्रॉप घ्यायचा आहे तर
तुम्ही घेऊ शकता, फक्त 5-10 दिवस थोडा बफर घ्या, कारण की तुम्हाला पुन्हा अभ्यासाला लागायचं आहे आणि एवढं 2 वर्ष किंवा जे काय तुम्ही 3-4 वर्षापासून तयारी करत असाल पेपरची, तरी खूप जास्त आपण ड्रेन झालेला असतो, त्यामुळे थोडी एक ब्रेकची गरज असते. त्यामुळे ब्रेक घ्या थोडासा आणि नंतर पुन्हा नव्याने सुरुवात करा. ज्यांचे 3 म्हणजे खूप कमी मार्क्स येतात त्यांना कळतं की आपला किती कमी कट ऑफ, म्हणजे किती पण कमी कट ऑफ झालं तर लागण्याचे चान्सेस कमी आहे, तर त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा. 15 दिवसाचा मॅक्स टू मॅक्स गॅप घेऊ शकता, असं नाही की पूर्ण महिनाच तुम्ही टाइमपास घालवलाय. ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला माहिती 1 महिना जरी तुम्ही टाइमपास केला नंतर तुम्ही कव्हरअप करू शकतात, काय हरकत नाही. ते तुम्हाला जेवढं फक्त 5-10 दिवसाचा बफर ठेवूनच करा, कारण की 2 वर्ष आता तुम्ही मेहनत घेतली आहे. थोडासा दिमागला थोडं शांत ठेवा आणि इतर गोष्टी सर्च करा की कट ऑफ किती जाऊ शकतो, किंवा कॉलेजेस कोणते आहेत, किंवा आपल्याला ड्रॉप करायचेच आहे का नाही. घरच्यांशी थोडं बोला किंवा मित्रांशी ज्यांनी अगोदर नीटमध्ये ॲडमिशन घेतले त्यांच्याशी बोला वगैरे. आणि तुमचे इतर काय डाऊट असेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवत जा, किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवर पण तुम्ही सांगू शकता. आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.